हॅलो, गुड मॉर्निंग सर. आवाज येत नाही सर. येतोय. आवाज येत नाही. येतोय आवाज. अजून सुरू नाही झालं. आता येतोय? हो, येतोय येतोय. ओके. वॉर्मअप स्टार्ट करू. वेळ घालवण्यापेक्षा उभा राहून नेहमीप्रमाणे नेक पासून स्टार्ट करायचंय. नेक फॉरवर्ड बेंड, बॅकवर्ड बेंडिंग आणि फॉरवर्ड बेंडिंग नेकची. वॉर्मअप हे डायनामिक वॉर्मअप आहे. सजगतेने करायचंय वॉर्मअप, म्हणजे बॉडी अवेअर ठेवून. कारण मोबाईलमुळे, डेस्कटॉप जॉबमुळे आपल्या नेकच्या मसल वीक होत जात आहेत. त्याच्यामुळे सर्वायकल स्पॉन्डिलायटिस होतोय. 10 टाइम. त्यानंतर नेक ट्विस्टिंग, साइड ट्विस्ट. 1 90 डिग्री मध्ये ठेवायचंय आणि फील करायचं स्ट्रेच. 3 4 5 6 7 8 9 and 10. यानंतर साइड ट्विस्ट करायचं आहे. या साइडच्या नेक ट्विस्ट करायची. या साइडला फील झालं पाहिजे. 2 3 4 5 6 7 8 9 and 10. यानंतर फॉरवर्ड रोटेशन. 1 2 3. हे नेकचे जे स्ट्रेचिंग आहेत ना डायनामिक, तर ते 2 वेळेस केलं तरी चालतंय. आताच्या याच्यामध्ये बघता दिवसभरातून, म्हणजे संध्याकाळी 1 वेळेस आणि सकाळी. आता हे याच्यासाठी की आपले दिवसभर जी काही मान आखडलेली असते दिवस बसून, तर त्या याच्यासाठी हे फायद्याचं ठरतं. किंवा जास्त मोबाईल झालेला असेल
तर त्यावेळेस सुद्धा याचा फायदा होतो. यानंतर नेक ट्विस्टिंग झाले. आता उद्या तुमच्याकडं हे ठेवा, एक 1 किलोचे डंबेल्स किंवा पाण्याच्या बॉटल. आपण उद्या स्ट्रेंथ वर्कआउट घेणार आहेत. त्याच्यानंतर शोल्डरवर हात ठेवायचे आणि ओपन करायचं पूर्ण फॉरवर्ड. 1, दोन्ही कोपरं एकमेकांना टेकवण्याचा प्रयत्न करायचा पुढं. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Opposite direction. 1, 2, फुल ओपन करायचंय, म्हणजे अंग चोरून नाही. 3, 4, 5, समोर आल्यानंतर असे जोडले पाहिजेत. 6, 7, 8, 9 and 10. व्हेरी गुड. यानंतर हिप रोटेशन. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. अपोजिट. 1. बघा, हिप रोटेट करत असताना फील करायचं कुठं कुठं आपलं जे काही मेन आजार जे सध्या होत आहेत बैठे जॉबमुळं आणि हिप फ्लेक्सिबल नसल्यामुळं. यानंतर एल्बो. एल्बो अगोदरच घ्यायला पाहिजे होतं, विसरला. 1, 2, 3, 4, 5, 6. एल्बो बेंड करत असताना हा जो आहे हा असा इथल्या इथं नाही, तर ह्याला फुल पुश करा पुढं. 1, 2, 3, 4 and 5. यानंतर ह्याच पोझिशन मध्ये रिस्ट रोटेशन. रिस्ट रोटेट करत असताना अशा पद्धतीने करायच्यात. एल्बो स्ट्रेट आणि शोल्डर स्ट्रेच. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Opposite direction. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Good. यानंतर नीला सपोर्ट घेतला तरी चालतंय. हे 90 डिग्री अँगल बनवायचा आहे थाईचा आणि पुढं पुश करण्याचा प्रयत्न. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. फुल पुश करा. 9, 10. यानंतर हा झाला हॅमस्ट्रिंग मसल साठी. यानंतर लीन व्हायचं समोर आणि बॉडीच्या अँगल मध्ये, म्हणजे 180 डिग्रीज अँगल मध्ये हा ठेवायचा हिप. त्यानंतर इथं नी फ्लेक्शन करायचं. 4, 5. हे सरळ उभं राहून जर केलं तर तुमच्या ह्याच्यावर येणार नाही, इथं हॅमस्ट्रिंग मसल वर येत. 10. यानंतर नेक्स्ट लेग. लेग एक्सटेन्शन. 1. तुम्हाला फील होईल या हॅमस्ट्रिंग मसल्स, सॉरी क्वाड मसल्स. इथं समोरच्या क्वाड्स मसल्स असतात. 6, 7, 8, 9 and 10. त्यानंतर इथं पुढं लीन व्हायचंय. सपोर्ट घ्या कोण लागत असेल तर भिंतीचा. 1, 2. इथं फिमोरालिस बायसेप मसल असतात पाठीमागं.
5 6 7 8 9 and 10. त्यानंतर ankles 1 2 3 4 5 किंवा आपण वर घेऊन अशा पद्धतीने केलं चालतं. फॉर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज करा 10 टाइम्स. अगोदर जम्पिंग जॅक्स झालं. यानंतर थोडासा हार्ट रेट वाढवण्यासाठी जम्पिंग जॅक्स. जम्पिंग जॅक करत असताना परत एक वेळेस सांगतोय की लँड होताना 1 म्हणल्यानंतर हे डायरेक्ट धक्कन असं पूर्ण पायावर गुडघ्यावर येईल असं नाही. तुमची बॉडी ही स्प्रिंग सारखी वापरायची. ज्यावेळेस आपण जम्प करतो 1 त्या पद्धतीनं म्हणजे इंजुरी होत नाही. आणि सिम्पलर व्हर्जन ज्यांना पायाचा गुडघ्याचा जास्त त्रास आहे, जास्त वेट आहे, त्यांनी 1 2 हे फास्ट करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे या ठिकाणी इम्पॅक्ट येणार नाही, इंजुरी होणार नाही. तर हे हार्ट रेट वाढवण्यासाठी आणि पूर्ण बॉडी ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण 20-20 चे 3 सेट्स करणार आहेत. 3 2 1 रेडी गो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Last 10. Come on. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Very good. Tap, tap, tap. 10 second rest. टॅप करायचं, थांबायचं नाही. 3 2 1 and go. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Last 10. 9 8 7 6 5 4 3 2 and 1. Tap. बघा हार्ट रेट माझा 125 गेला. Three, 2 1 and go. Once again, last set. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Last 10 8 7 6 5 4 3 2 and 1. Shabash. Very good. Tap, tap, tap. आता आपण आज प्रॉपर सूर्यनमस्कार कसा असतो, त्याच्यामध्ये स्ट्रेंथ साठी कसा वापरला जातो, फॅट लॉस साठी कुठल्या पद्धतीने करायचा आणि ओव्हरऑल केव्हा आणि किती रेप्स करायचं हे बघायचं आपल्याला. सूर्यनमस्कार म्हणजे नावामध्येच आहे सन सॅल्युटेशन. कारण हा पतंजली योगामध्ये सांगितलेला आहे, घेरण संहितेमध्ये आहे. सूर्य ही आपल्या विश्वातली जी एनर्जी आहे ती पूर्ण सूर्यातून मिळते. म्हणजे जे काही पृथ्वीवर चराचर आहेत तर त्यांना एनर्जी देणारा सूर्य. त्याच्यामुळे त्याला सॅल्यूट किंवा नमस्कार. आणि आपल्या बॉडीचा सर्वांगीण व्यायाम होतो.
म्हणून प्रत्येकाला सूर्यनमस्कार शिकवला जातो स्कूल लेवलला किंवा येतोच. पण ह्याच्यामध्ये आपण त्याला वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने वापरायचा म्हणजे स्ट्रेंथसाठी. आता आपण स्ट्रेंथसाठी घेणार आहेत. कधीही सूर्यनमस्कार करताना एकतर मॅट पाहिजे आणि मॅटच्या समोर थांबायचे. इथं मध्यभागी नाही, समोर. बघा आता ही स्टँडिंग पोस्चर आहे, स्टँडिंग पोझिशन. ह्या पोझिशन मध्येच आपल्याला लक्षात येतं की अर्धे आजार म्हणजे पाठीचा त्रास किंवा बॅकचा त्रास यांना होऊ शकतो का नाही उभं राहण्याच्या पोझिशन मध्येच. तर त्या पोझिशन मध्ये तुम्ही राहिल्या शोल्डर लेवलला डिस्टन्स पाहिजे. आता बरेच जण कसे उभं राहतात, हे एकतर असा किंवा एकदम पायाजवळ ठेवून एका पायावर. तर ह्या असं उभं राहिल्याची जर सवय असेल तर नक्की एक साईडचा गुडघा दुखायला चालू असतो आणि आपली बॉडी ही शिफ्ट होतो वेट एका साईडला. त्याच्यामुळे पोस्चर करेक्शन होत नाही. किंवा मग असं पूर्ण कुबड काढलेलं. तर ह्याच्यातून आपल्याला सजगता निर्माण झाली पाहिजे. नेहमी उभं राहताना दोन्ही पायावर डिस्टन्स जे आहे ते समान ठेवणे आणि दोन्ही पायावर पूर्ण बॉडीचं लोड देणे. म्हणजे काय होत नाही, एकाच जॉईंट वर येत नाही. शोल्डर लेवलला डिस्टन्स ठेवायचं पायांमध्ये 1 फुटाचं. प्राऊड पोझिशन म्हणजे चेस्ट अप पोट मध्ये आणि फुल बॉडी एंगेज. तर ही आहे आणि नेक स्ट्रेट अशी किंवा असं सरळ नाही, तर नेक स्ट्रेट, नजर समोर. ह्या पोझिशन मध्ये स्टँडिंग पोझिशन आहे. यानंतर प्रे पोझिशन. इथं सूर्याची जी 12 नाव आहे त्याच्यापैकी एक आपण घ्यायचं. ओम सूर्याय नमः. हे मनात म्हणा किंवा जोरात म्हणलं तरी काही. शक्यतो सूर्यनमस्कार पूर्वेकडे तोंड करून करतात. आता ह्याला एक पोझिशन, पहिली पोझिशन बघा कशी आहे ती. 1 रिदमिक वर हात घ्यायची आहे. थोडीशी बॉडी पाठीमाग लीन, नजर थोडीशी अप साइडला 45 डिग्री. आणि या ठिकाणी कोर एंगेज, ग्लूट्स स्क्वीज केलेल्या, पूर्ण शरीर हे सोडून द्यायचं नाही. कानापर्यंत हात वर घेऊन जायचे आणि हाताचे तळवे समोर ठेवायचे, समोरच्या बाजूला, म्हणजे एकमेकांना जुडवलेली नाही, समोरच्या बाजूला. आणि थोडं लीन व्हायचं. लीन ह्याच्यासाठी की पूर्ण बॉडीचं कोर एंगेज करता आलं पाहिजे, बटक स्क्वीज झाल्या पाहिजेत. कानाच्या पर्यंत किंवा पाठीमाग हात गेले तर आणखीन उत्तम. आणि हात जणू काही कोणी ओढत आहे, या पोझिशनला वर घेऊन जायचे. पूर्ण बॅकच्या मसल एंगेज आहेत, कोर एंगेज आहे, ग्लूट्स एंगेज आहे. 10 सेकंड थांबायचे. 1 2 3 अप 4 5 लास्ट 5. बघा कुठं कुठं कळ येते किंवा पेन होतोय. लास्ट 5 4 3 2 1 and 0. नंतर 2 ला खाली जायचंय, पश्चिमोत्तासन मध्ये जायचंय. स्लोली आपण काय करतोय, होल्डिंग सूर्यनमस्कार म्हणजे स्ट्रेंथ साठी आहे. खाली जायचंय. बॅक जी आहे राऊंड न होता बॅक स्ट्रेट ठेवत समोर झुकायचंय. गुडघे सरळ, गुडघ्यांमध्ये बेंड नको आहे इथं. आता इथे कुठं येईल, त्या काफ मसल आणि मेन म्हणजे हॅमस्ट्रिंग मसल्स. जर तुमच्या हॅमस्ट्रिंग मसल स्टिफ असतील तर बॅक पेनचे जास्तीत जास्त चान्सेस असतात आणि आपण खाली झुकू शकत नाही किंवा बॅक राऊंड करावी लागेल. तर ही रेंज लक्षात घ्या. आता गुडघं जवळ डोकं नेण्याचा प्रयत्न करायचा, परंतु तुमची जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती लक्षात घ्या. कमीत कमी अंगठ्याला पकडता आले पाहिजे एवढी तरी फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. गुडघे सरळ. लास्ट 10 सेकंड. 1 2 फील करा. ब्रीदिंग ह्याच्यामध्ये ब्रीद हा सिंपल ठेवायचा आहे, म्हणजे रिदमिक ठेवायचा आहे, स्थिरता आणायची आहे. 5 4 3 2 and 1. आता नेक्स्ट पोस्चर जे आहे त्याच्यामध्ये दोन्ही पायां
एक पाय, डावा पाय पाठीमागे घ्यायचा आहे आणि दोन्ही पायांमध्ये दोन्ही हातांमध्ये पाय येणं गरजेचं आहे. आणि पाय जेवढा पाठीमाग घेता येईल तेवढा पाठीमाग घ्यायचा आहे. त्याला अश्वसंचलनासन पण म्हणतात. बघा इथं नजर समोर, पोझिशन बघून आता ह्या पहिला सूर्यनमस्कार तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. 3, नजर समोर, दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर टेकलेले, दोन्ही हातांच्या मध्ये पाय आलेला उजवा आणि डावा पाय पाठीमाग. वर बघायचं, स्ट्रेच कुठं मिळेल तुम्हाला? जो सॉस मसल TSOS, जे की आपल्या बॉडीला वरून अप्पर म्हणजे जी बॉडी आहे आणि लोअर बॉडीला जोडणारी एकमेव मसल आहे, ती सगळ्यात मोठी. ती मसल आखडल्यामुळे पण बऱ्याच जणांना बॅक पेन होऊ शकतो, सायटिकाचा आजार, तर तो याच्यामुळे कमी होण्याचा शक्यता असते. 5, 4, 3, 2 and 1. यानंतर हा पण पाय पाठीमागे घ्यायचा आहे. प्लँक पोझिशन आपण शिकली ही. आता याच्यात बोटांना ऍक्टिव्हेशन करा. बोटांवर आणि हातावर दोन्ही ओझं आलं पाहिजे आणि बॉडी ही अशी किंवा अशी एकदम खाली ही झालेली, तर स्टिफ बनवा. बेली बटन जे आहे किंवा बेंबीचा भाग आतमध्ये ओढा आणि गुदद्वार सुद्धा आतमध्ये ओढलेलं, म्हणजे बटक स्क्वीज. शोल्डर जे आहे ते असे रिट्रॅक्टेड, म्हणजे असं ढिल्ल सोडायचं नाही. पूर्ण बॉडीच्या मसल्स म्हणजे काफ मसल पासून ते तुमच्या हाताच्या बोटाच्या मसल सुद्धा एंगेज होतील. हात म्हणजे फक्त तळव्यावर प्रेशर नाही, तर पूर्ण बोटांनी सुद्धा बॉडी दाबायची, खाली वर पुश करायची. प्लँक पोझिशन आहे. नेक्स्ट स्ट्रेट. लास्ट 5. बॉडी थरथर केली पाहिजे. 4, 3, 2, 1 and 0. आता अष्टांग वक्रासन बघा. या ठिकाणी गुडघे टेकवायचे, पुन्हा पायाचे टोज टेकवलेले, छाती टेकवलेली आणि हनुवटी आणि हात या पोझिशन. म्हणजे एक, दुसरा पॉइंट नी, पहिला पॉइंट टोज, दुसरा पॉइंट नी, तिसरा पॉइंट चेस्ट, चौथा पॉइंट हनुवटी आणि दोन्ही हात आणि दोन्ही असे 8 पॉइंट टेकवलेले. पोट टेकवलेलं नाही. आता मोठा असेल तर टेकेल. 5, 4, 3, 2 and 1. आणि यानंतर अशीच बॉडी सरपटच वर घ्यायची आहे भुजंगासन मध्ये. भुजंगासन करताना पाय असे ही नाही झाले पाहिजे, पायांमधलं अंतर तेवढंच राहिलं पाहिजे. बेंबीच्या खाली थोडासा भाग वर आला पाहिजे, म्हणजे मांड्यापर्यंत. मांड्या ह्या टेकवलेल्या पाहिजेत. हाताचे तळवे जमिनीला टेकवलेले आणि वर नजर करायची. हे अपर बॅक, लोअर बॅक दोन्ही बॅक ह्याच्यात एंगेज होतात. हे झोपण्यापूर्वी सुद्धा आसन करू शकतो. ओढली पाहिजे, बेंबीचा भाग हा पूर्ण ओढला पाहिजे. स्ट्रेच करा अबडोमेनच्या मसल्स, फील करा. शोल्डर कानाकडे येऊ द्यायचे नाहीत, पुश करायचे वर.
5 4 3 2 and 1. यानंतर स्लोली खाली चक्कर नाही आली पाहिजे, कारण भुजंगासन किंवा बॅक एक्सटेन्शन केल्यास डायरेक्ट ही जरा चक्कर येते. आता डाऊनवर्ड डॉग पोझिशन किंवा पर्वतासन. याच्यात बघा, टाचा टेकवलेल्या, दोन्ही गुडघे सरळ आणि हनुवटी छातीला टेकवली. टाचा टेकवलेल्या पाहिजेत, टेकवण्याचा प्रयत्न करा. नाही टेकवल्या तरी तो प्रयत्न करायचा आहे, म्हणजे एक दिवस त्या टाचा टेकवलेल्या राहतील. काफ मसलला येतो, कोर एंगेज, श्वास एकदम मंद रिदमिक आणि पुश करायचंय. पर्वत म्हणजे पर्वतच झाला पाहिजे. दोन्ही हातांनी पुश करायचे, बॉडी नजर बेंबीकडे ठेवायची, कारण हनुवटी आपली छातीला टेकवलेली आहे. शाबास. लास्ट 5 सेकंड. 4 3 2 and 1. आता आपण जो पाय पाठीमागे घेतला होता तोच पाय पुढे घ्यायचा आहे. दोन्ही हाताच्या मध्ये, आणि राईट साइडचा काय येईल, पाय जो आहे म्हणजे लेफ्ट लेग पुढे घेतल्यानंतर राईट हॅमस्ट्रिंग वर येईल. पुन्हा नजर समोर. हे हिप ची मोबिलिटी वाढवण्यासाठी सगळ्यात बेस्ट व्यायाम. लास्ट 5 सेकंड. 4 3 2 1. यानंतर पुन्हा पश्चिमोत्तासन, पाय पुढे घ्यायचा आहे त्याच पोझिशन मध्ये. बॅक स्ट्रेट ठेवून पुढे यायचंय, झोपण्याचा प्रयत्न. डोकं गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नी स्ट्रेट. श्वास मंद. लास्ट 5 सेकंड. 4 3 2 and 1. पुन्हा सरळ यायचे. 11 म्हणजे त्याला आपण ताडासन म्हणतो. 12. बघा, हे एक रेप किंवा एक राऊंड झाला हा सूर्य नमस्कारचा. आता ह्याच्यामध्ये कोणाकोणाला समजलं नाही, ह्याच्यातले काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारा, म्हणजे मी ते क्लिअर करेन. ओके, शक्यतो काही डाऊट्स नाही आहे. काही नाही. ह्याच्यामध्ये श्वासाची जी गती आहे, तर एक प्रिन्सिपल आहे की बॉडी पासून ज्या वेळेस आपण पुढे झुकतो कधीही पोटाकडं, त्यावेळेस ब्रीद आउट करायचे. त्या कुठल्याही मोमेंट असतील, किंवा ज्या ठिकाणी आपण फोर्स देतो, जास्त फोर्स देतो बॉडीला, त्यावेळेस श्वास काय करायचा आहे की पुश करत करत, म्हणजे श्वासासोबतच फोर्स पण द्यायचा आहे. आणि अति फोर्स ज्या वेळेस देतो, म्हणजे वेट लिफ्टिंग मध्ये, त्यावेळेस होल्ड ठेवायचे कोर. हे लक्षात घ्या प्रिन्सिपल तरी. आणि
आता मी बॉडी समजा पुढे झुकणार आहे, हा एक खाली झुकणार आहे पश्चिमोत्तासन. तर पश्चिमोत्तासन काय होतंय, आपण कोरकडे जातोय तर बॉडी काय केलं जाईल, श्वास कसा राहील, म्हणजे श्वास एक्झेल, श्वास सोडणे, आणि वर येत असताना श्वास आतमध्ये घेणे. हे प्रिन्सिपल लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला नेहमी श्वासाची मॅन्युअर जो आहे, ब्रिदिंग मॅन्युअर, तर ते लक्षात येईल. चटईच्या समोर थांबायचंय. आपण आता हाच राऊंड एक वेळेस करणार. हे स्ट्रेंथनिंग साठी होल्ड्स लागतात. आणि ज्यावेळेस कार्डिओ याच्यामध्ये करायचं त्यावेळेस फास्ट सूर्यनमस्कार 100 राऊंड जर केले तर तुम्हाला दुसरा कुठलाच एक्सरसाइज करण्याची गरज नाही. परत एक वेळेस चालू करतो. प्रे पोझिशन. 1. ओम रवये नमः. रवी म्हणजे सूर्य. 1. होल्ड 20 सेकंड. पोस्चर करेक्शन करतोय, होल्ड ठेवा, बघतोय एक वेळेस. 20 सेकंड. व्हेरी गुड. जास्त झुकायचं नाही. हा म्हणजे कमरेवर येईल असं नाही करायचं. लास्ट 10 सेकंड. 8, 7. बघा बॉडी वर ओढतय कोणीतरी असं फील करा. पूर्ण बॅकच्या मसल्स. गुड. 5, 4, 3, 2 and 1. सेकंड पोझिशन पश्चिमोत्तासन. खाली झुका, खाली वाका. हा, बॅक स्ट्रेट आहे का बघायचंय. जेवढं होईल शक्य तेवढंच करा. स्लोली. हा, बॅक स्ट्रेट ठेवायचंय आणि गुडघे सरळ ठेवून जेवढा जिथपर्यंत रीच होत आहे तिथपर्यंतच रीच व्हायचंय. हा, हॅमस्ट्रिंग मसल वर घ्यायचंय. गुड गुड. 10 सेकंड. मी 30 सेकंड करायला सांगतोय. 5, 4, 3, 2 and 1. आता डावा पाय, उजवा पाय घ्यायचा. गेल्या वेळेस डावा घेतला होता, पाठीमागे घ्यायचाय. दोन्ही हात जमिनीवर टेकवलेली. गुड. आणि डावा पाय पाठीमागे, हे उजवा पाय पाठीमागे घ्या. गेल्या वेळेस आपण डावा घेतला होता. हा, अशा पोझिशन मध्ये. गुड. हा, परफेक्ट आहे. स्ट्रेट करा, चेस्ट अप, नजर वर. छान, व्हेरी गुड. पाठीमागचा जो पाय पाठीमागे घेतलाय त्याच्या हॅमस्ट्रिंग मसल्स त्या स्ट्रेच झाल्या पाहिजेत. अश्वसंचलनाचा. लास्ट 10 सेकंड. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and 1. आता हा पण पाय पाठीमागे घ्या. दोन्ही पाय पाठीमागे. प्लँक पोझिशन. हा, शोल्डर पुश करायचे, हे असे दबले नाही पाहिजे. राईट. पुश. बेली बटन आतमध्ये ओढलेलं, म्हणजे बेंबीचा भाग आतमध्ये ओढा. ऍनल स्पिंक्चर आतमध्ये ओढा. गुदद्वार आतमध्ये ओढलेलं, बटक स्क्वीज केलेल्या आणि पूर्ण बॉडी लाकडासारखी स्टिफ. व्हेरी गुड. हा, ठीक आहे. जसं जमेल तसं, एकदम जास्त होत नाही तर काका थोडस स्लो. त्यावेळेस गुडघ्यांवर थांबलं तरी चालतंय, त्याचं सिम्पलर व्हर्जन आहे. लास्ट 10 सेकंड. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and 1. आता अष्टवक्रासन म्हणजे आपण 8 ठिकाणी खाली वा, गुडघे टेकवा, छातीचा भाग टेकवलेला, हनुवटी टेकवलेली, म्हणजे 8 पॉइंट टेकवलेले बॉडीचे. गुड.
शाबास. ह्याच्यामध्ये कुठं फील होईल, ज्या ठिकाणी कोर आतमध्ये ओढल्यामुळे पोट न टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. होल पोस्टेरियर चेन एंगेज आहे याच्यात. ब्रीदिंग नॉर्मल. लास्ट 10 सेकंड. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and 1. आता बॉडी पाठीमागे घ्यायची, त्याच पोझिशन मध्ये डाऊनवर्ड डॉग पोझिशन किंवा पर्वतासन नाही, हा भुजंगासन. राईट सर, रोहित सर करेक्ट. भुजंगासन. बॉडी समोर सरपटवायचे म्हणजे भुजंगासारखं करायचं. नजर वर. भुजंग म्हणजे साप. हा. मांड्यापर्यंत बॉडी उचललेली. शोल्डर जे आहेत ते स्ट्रेच करायचे, खाली कानाकडे आले नाही पाहिजेत. गुड, व्हेरी गुड. परफेक्ट. लास्ट 10 सेकंड. 8, 7. स्ट्रेच द्या. अपर बॅक जे आहे ते पूर्ण स्पाइन फील झाला पाहिजे, त्या मसल फील झाल्या पाहिजे. 5, 4, 3, 2 and 1. गुड. यानंतर डाऊनवर्ड डॉग किंवा पर्वतासन. कमरेचा भाग उचला. हा, याच्यामध्ये महत्वाचे पॉइंट्स काय आहेत? टाच टेकवलेली, थोडं पुढं आलं तरी चालतंय. टाच टेकवलेले पायाच्या दोन्ही. गुडघे सरळ. हनुवटी छातीला किंवा उड्डियान बंद लावलेला. हनुवटी छातीला. हळूहळू करा. जास्त ही होत नसेल तर गुडघे सरळ ठेवण्याची गरज नाही, पण टाचा टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते फक्त यथाशक्ती करायचे. गुड. बॅक राऊंड न होऊ देता बॅक स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. हा, स्ट्रेट. लास्ट 10 सेकंड. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and 0. नेक्स्ट पोझिशन अश्वसंचलनासन. पाय पुढे घ्यायचा आहे, जो पाठीमागे घेतला होता तोच, म्हणजे उजवा पाय समोर घ्यायचा आहे. व्हेरी गुड. पाठीमागचा जो डावा पाय आहे त्या डाव्या पायाच्या हॅमस्ट्रिंग मसल, क्वाड मसल्स याच्यावर स्ट्रेच आला पाहिजे. पाठीमाग झुकलेली बॉडी म्हणजे अप्पर बॅक पण आला पाहिजे. आणि दोन्ही पायामध्ये स्प्लिट जो आहे तो जास्तीत जास्त असला पाहिजे लेंजेस पोझिशन मध्ये. व्हेरी गुड. फील करा. बॉडी मसल माइंड कोऑर्डिनेशन ठेवा. बॉडीला सजेशन द्या. प्रत्येक पेशी ही चार्ज होतीये तुम्ही घेतलेल्या पोझिशन मुळे. मन प्रसन्न ठेवायचंय. चेहऱ्यावर स्माइल ठेवायचं आहे. व्हेरी गुड. कारण या आसनाचं काय, योगाला म्हणतात युजते इति योगा, जो जोडतो मन, शरीर आणि आत्मा, याला योग म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट पोझिशन, पुढे यायचंय. हा, व्हेरी गुड. पाय जवळ, गुडघे दोन्ही गुडघे सरळ. हा, शाबास. व्हेरी गुड. म्हणजे पश्चिमोत्तासन किंवा हस्तपाद अंगुलासन, म्हणजे हाताला पाय लावलेले.
ही पोझिशन घ्या. लास्ट 10 सेकंड. आसनाची दुसरी व्याख्या काय? स्थिरम सुखम आसनम. म्हणजे जी स्थिरता आणते. शरीर थरथर करू लागले, स्थिर नसेल आणि अतिशय त्रास होत असेल तर तिथे आपल्याला स्कोप आहे आपण पूर्ण आसन कंप्लीट होण्यात. कमीत कमी एक पोझिशन 30 सेकंद घेता आली पाहिजे. हे आपण त्या 1 महिन्यामध्ये आता रोज एक सूर्यनमस्कारचा राऊंड इथून पुढे घेणार आहे. नेक्स्ट अप, पुन्हा ताडासन. ताडासन म्हणजेच ताडाप्रमाणे शरीर, ताडाच्या झाडाप्रमाणे ओढलं पाहिजे आणि थोडासा झुकलेला. डाऊन 5 4 3 2 1. प्रेयर पोझिशन. आता आपण हा सूर्यनमस्कार 2 राऊंड घेऊ. आता याचे फास्ट राऊंड घ्यायचे. म्हणजे आपल्याला फास्ट राऊंड घेतल्यानंतर हार्ट रेट वाढला पाहिजे आणि आपला फॅट लॉस होण्यासाठी आणि फ्लेक्सिबिलिटी वाढण्यासाठी 5 राऊंड घेणार आहेत फास्ट. पाणी पिऊन घ्या थोडस. माझ्यासोबत करा किंवा तुमचा पेस तुम्ही मेंटेन करा, पण फक्त 5 सूर्यनमस्कार करायचे. हे आपल्याला रोज 100 सूर्यनमस्कारापर्यंत जर गेलो तर आपण तर पूर्ण फॅट लॉस होऊ शकतो. म्हणजे होम वर्कआउट्स मध्ये दुसरे एक्सरसाइज करण्याची गरज नाही. काही होल्डिंग स्ट्रेंथ साठी तुम्हाला आता लक्षात आलं असेल की प्रत्येक मसल तुमची ऍक्टिव्ह होती जर होल्ड ठेवलं तर, म्हणजे 30 सेकंद होल्ड ठेवला तर. हायड्रेट केलं. ओके, रेडी. आता थोडस फास्ट करू हा राऊंड, त्याच्यानंतर दुसरा थोडा फास्ट. चलो, प्रे पोझिशन. ओम खगाय नमः. खग म्हणजे सूर्य किंवा ढगांचा राजा, त्याला खग आहे. मी आता काउंट करतोय. 1 2 3 4 blank 5 6 7 8 9 10 and 0. ओम श्री सवित्र सूर्य नारायणाय नमः. ओम श्री सवित्र सूर्य एक. नारायणाय नमः. 2 दुसरा पाय पाठीमाग. 3 अश्वसंचलनासन. 4 प्लॅंक पोझिशन, टेबल पोझिशन. 5 अष्टवक्रासन. 6 भुजंगासन. 7 पर्वतासन. 8 हस्तपादासन. 10 ताडासन. 0. ओम भानवे नमः. भानु म्हणजे सूर्य. 1
नमः 2 3 4 5 6 7 8 9 10 0. सूर्याचं आणखीन काय नाव आहे? भास्कर आहे ना. आदित्याय नमः त्राय नमः. ठीक आहे. ओम सवित्रे नमः. सवित्र झालं ना? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 0. Last set. Come on, fast. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 0. लास्ट राहिलाय आणखीन एक. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ह्याच्यामध्ये व्हेरिएशन्स बरेच आहेत सूर्यनमस्कार मध्ये. वॉक, ठीक आहे. आता आपण फक्त लास्टच्या 2 एक्सरसाइज घेणार आहे. माझा जास्त भर हा फाउंडेशन वर आहे. फाउंडेशन, स्ट्रेंथ फाउंडेशन. तर ह्याची एक्सरसाइज आपण परत एक वेळेस घेणार. ते असं बसता येतं का बघा तुम्हाला? म्हणजे हात न टेकवता पाठीमाग बसता आलं पाहिजे. म्हणजे आपल्या ह्या ज्या मसल्स आहेत हॅमस्ट्रिंग, ह्या स्टिफ असतील, हे सॉरी हॅमस्ट्रिंग ह्या पाठीमागच्या हिप स्टिफ असतील तर आपल्याला हे बसूच देणार नाहीत. म्हणजे ह्या मसल पाठीमाग पुल करतील आणि पाठीमाग पाडतील. त्यावेळेस आपल्याला हळूहळू ती फ्लेक्सिबिलिटी वाढवायची, मोबिलिटी वाढवायची आहे. राईट. बसायचंय. हे बसल्यानंतर सुद्धा लक्षात येईल की जमिनीकडे म्हणजे गुडघे जे आहेत ते असे वर नाही होऊ द्यायचे. गुडघ्यांचा पाठीमागचा भाग हा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. आणि अँकल जे आहेत किंवा फूट जे आहेत, पाय आहेत, तर ते पुढे ओढायचे. त्याला एक्सटेन्शन करायचं, सॉरी फ्लेक्शन करायचं. फ्लेक्शन म्हणजे जवळ घेणे, जवळ घ्यायचे. त्या टाचा पुढे ढकलायच्या आणि अंगठा पाठीमागे ओढायचा प्रयत्न करायचा. बॅक स्ट्रेट अशी न होता स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. हे पोश्चर किती जणांना घेता येतंय मी पाहतो. आपल्याला हे इम्प्रूव्ह करायचंय. आता नाही आलं तरी चालतं. हा, बॅक स्ट्रेट ठेवा. हा, करेक्ट. पाय हे पायाचे पंजे जे आहेत ते असे
इकडे ओढलेले. करेक्ट. राईट. कळ लागेल. ठीक आहे. आता पाठीमागं पायांना बॅकला सपोर्ट घ्या. सपोर्ट घ्या पाठीमाग. आता छान वाटतंय. ठीक आहे. आता आपल्याला लेगची स्ट्रेंथनिंगची एक्सरसाइज करायची आहे. सिंपल एक्सरसाइज आहे. फक्त उजवा पाय वर घ्यायचा आहे, जेवढा शक्य होईल तेवढा त्याच पोझिशन मध्ये, आणि पाय ह्या टो पॉइंटेड न ठेवता असे ओढायचे. गुडघे सरळ दोन्ही गुडघ्यांमध्ये एकदम, दोन्ही गुडघे सरळ, एक पाय टेकलेला आणि एक वर. जेवढा उंच ओढता येतो तेवढा ओढण्याचा प्रयत्न करा. 30 सेकंड ठेवायचं हे. जेवढा उंच घेता येतो तेवढा घेण्याचा प्रयत्न करा. कोर एंगेज ठेवा. लास्ट 10 सेकंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. स्लोली डाऊन. बघा कुठं कुठं आला. पूर्ण थाय मसल्स, इनर थाईज असतील, एक्सटर्नल थाईज आहे, एक्सटर्नल ग्लूट्स आहे, तर ह्या मसल ह्या सगळ्या एंगेज होतात त्याच्यात. याची स्ट्रेंथनिंग होते आणि कोर सुद्धा एंगेज होता. म्हणजे हे फाउंडेशन जर परफेक्ट असेल तर आपल्याला बॅक पेन होत नाही त्या मसल्स मजबूत झाल्यानंतर. नेक्स्ट लेग. 1 2 3 अँड गो. अप अप अप. बॅक स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 30 सेकंड. नी एकदम स्ट्रेट. गुड. कम ऑन. पायाच्या सगळ्या मसल्स या एंगेज आहेत. पोट एंगेज. 15 16 17 18. पाय ढिला नाही सोडायचा. 19 20. गुडघा एकदम स्ट्रेट. गुडघ्यामधून पाय वाकवायचा नाही. लास्ट 10 9 8 आणि अप अप अप. 5. जेवढा उंच घेता येईल तेवढा प्रेशर देत पडेल. 4 3 2 and 1. स्लो 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 डाऊन. स्लो डाऊन. गुड. स्लोली डाऊन. आता ह्याच्या सोबत थोडासा रिलीज करा प्रेशर. आता ह्याच्यासोबत दुसरी एक ऍडव्हान्स एक्सरसाइज आहे, आणि मग दोन्ही बॅक टू बॅक घेऊन आपण आजचं सेशन एंड करणार आहे. पाठीवर झोपायचंय. बघा एक वेळेस अगोदर, त्यानंतर आपण करू. ब्रिज पोझिशन मध्ये 1 लेग स्विंग म्हणतात त्याला. 1 लेग एक्सटेन्शन विथ ब्रिज. आपण ब्रिज पोझिशन केलेली आहे. हे गुडघे जवळ घेतलेले, पाय जवळ घेतलेले, दोन्ही हातांची तळवे जमिनीवर टेकवलेली, आणि हळूच कमर लिफ्ट करायचे. लिफ्ट करत असताना गुडघे बाजूला जाण्याची शक्यता असते, दूर जाण्याची शक्यता. त्याच्यामुळे एखादा ब्लॉक जरी पकडला पायांमध्ये तरी चालतं, किंवा गुडघे एकमेकांकडे जवळ ओढतायत असं करून फक्त शोल्डरवर किंवा अप्पर बॅकवर वेट घ्यायचंय, आणि हा भाग जो आहे कमरेचा तो ओढायचा आहे. जेवढा जास्त वर पुश करता येईल तेवढं चांगलं. स्ट्रेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ही झाली एक पोझिशन. त्यानंतर उजवा पाय पुढे घ्यायचा. आपण जसा आता घेतला होता त्याच पोझिशन मध्ये स्ट्रेट ठेवण्याची बॉडी पुश प्रयत्न करायचा आहे, आणि एका पायावर आणि दोन्ही हातावर प्रेशर घ्यायचंय. हे 10 सेकंड करूत आपण. फक्त बघा अगोदर. आता ह्याच्यात बॉडी अशी एका साईडला जाणे किंवा मध्येच सोडून देणे असं न करता बॉडी स्टिफ ठेवा. स्टिफ ठेवा.
कोर एंगेज म्हणजे आपल्या ज्या पोटाच्या मसल्स आहेत तर त्या आतमध्ये ओढलेल्या आणि बटक जे आहे ते सुद्धा स्क्वीज केलेलं, हिप मसल सुद्धा आतमध्ये ओढलेलं, त्यावेळेस ते एंगेज होते. रेडी? तर आता परत एक वेळेस ब्रिज करायचंय. तुम्ही करा, आता मी फक्त चेक करेल, करेक्शन काय असतील तर सांगेल. पाय जवळ घ्यायचे, हाताची तळवे जमिनीला टेकवलेली. आता फक्त कमरेचा भाग वर उचलायचा आहे. 1 2 3 अँड लिफ्ट. गुड. लिफ्ट करा. दोन्ही गुडघे जवळ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. गुडघ्यांमधलं अंतर कमी करतो आहोत असं फील करायचंय. गुड गुड. लिफ्ट. आता एक पाय शक्य असेल तर सरळ करण्याचा प्रयत्न करा. हा, व्हेरी गुड. पाय सरळ करा एक, आणि वर पुश करा. हिप पुश करा. हिप थ्रस्ट, हिप थ्रस्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 90 डिग्री मध्ये नाही आणायचं, सरळ आणायचं, आपल्या बॉडीच्या अलाइनमेंट मध्येच. खाली घ्या थोडस. दुसऱ्या पायाच्या मांडीच्या लेवललाच तो पाय आला पाहिजे. हा, गुडघे सरळ करण्याचा प्रयत्न करा. गुड. खाली बॉडी येत असेल तर परत खाली येऊन परत वर उचला. 30 सेकंड होल्ड करण्याचा प्रयत्न करा. लास्ट 10 सेकंड. 5 4 3 2 and 1. Release. Good. यानंतर परत 10 सेकंड रेस्ट. 10 सेकंड नंतर ब्रिज पोझिशन. 5 4 3 2 and 1. ब्रिज अप. गुड. राईट लेग अप, किंवा जो घेतला होता त्याचा अपोजिट लेग अप. हा, लिफ्ट करा. बॉडी लिफ्ट करा. प्रयत्न करा. खालून पुश करतोय असं कोणीतरी कमरेला, कमरेचा भाग उचलण्याचा प्रयत्न करा. स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा पाय. गुड, व्हेरी गुड. श्वास रिदमिक, मंद श्वास फील करा, कुठं कुठं प्रेशर येतं ते, आणि तुमचं रजिस्टर करा माइंड मध्ये की आपली आजची स्ट्रेंथ किती आहे. 5 4 3 2 and 1. रिलीज. स्लोली रिलीज. व्हेरी गुड. उठून बसा. बॅक टू बॅक ह्या दोन्ही एक्सरसाइज आपण कंटिन्यू करणार आहेत. त्यानंतर मी स्ट्रेच घेईन. परत याच पोझिशनला बसायचंय. यल पोझिशन. बॉडीचा यल करता आला पाहिजे आपल्याला. दोन्ही हात टेकवलेले. राईट लेग अप. बघा आता गेल्या वेळेस पेक्षा यावेळेस वर जाईल, कारण तुमची फ्लेक्सिबिलिटी वाढलेली असेल तिथली. 30 सेकंड ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हात टेकवलेले. शाबास शाबास. गुडघे एकदम सरळ, आणि पाय वर कोणीतरी ओढतोय असं फील करायचं, इमॅजिन करायचं, व्हिज्युअलाइज करायचं. लास्ट 10 सेकंड. 9 8 7. Come on. 6 5 4 3 2 and 1. Slowly down. शाबाश. Next leg up. शाबाश. 30 seconds. 10 11 12 13 14
15, 16, 17, 18, 19, 20. Good. Feel, feel. 1, 2, 3, 4, 5, 7, 8, 9, and 10. Slowly down. Very good. Lie down on the back. Ready for bridge position. 3, 2, and 1. Up. 10 seconds up. पायजवळ गुडघे एकमेकांच्या जवळ घेण्याचा प्रयत्न करायचा, घ्यायचे नाहीत. म्हणजे पुश करायचे, म्हणजे इंटरनल पुशिंग करायचे. राईट लेग अप. 20 सेकंड. 1, 2, 3, 4. असा नाही ठेवायचं, असा ठेवायचं. 5, 6, 7, 8, 9, and 10. Last 10 seconds. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Down. Very good. Relax. 5 second rest. पाठीवर या. नंतर 3, 2, 1, and up. Lift your back, lower back, hip lift करायचं. 10 second. Left leg up. Second round. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Last 10 second. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Down. Reposition and relax. Very good. आता फक्त याच पोझिशन मध्ये आपण एक स्ट्रेच करणार आहेत. डावा पाय उजव्या मांडीवर ठेवायचा. हा जो आहे लेफ्ट लेग अप करून डाव्या पायावर ठेवायचा आहे आणि उजव्या साईडला एकदा बघा. ही पोझिशन लक्षात आली. हा पाय उजव्या पायावर ठेवला आणि दोन्ही खांदे हे जमिनीलाच टेकवलेले. फक्त उजव्या बाजूला झुकायचंय, पण उजवा हाताने डाव्या पायाला पुश करायचंय. नजर वर आणि जो डावा शोल्डर आहे तो लिफ्ट होऊ द्यायचा नाही, म्हणजे बॉडी लोअर बॉडी ट्विस्ट करायची. एकदा बघा, मी पुन्हा करेक्शन करतो. त्यानंतर हे 30 सेकंड आणि पुन्हा अपोजिट. हा पाय डाव्या पायावर घ्यायचा आहे. डाव्या हाताने उजव्या पायाला जमिनीकडे पुश करायचं आहे आणि उजवा जो शोल्डर आहे तो त्याच बाजूने, म्हणजे लोअर बॅक स्ट्रेच होईल. समजलं? हा, हे स्ट्रेच करा फक्त आता. गुड. हा, अपोजिट साइड. पूर्ण पूर्ण जेवढा जवळ जाईल तेवढा जवळ न्यायचा आहे. अपोजिट शोल्डर लिफ्ट करायचं नाही. ठीक आहे, उठून बसा. तुमचे डाऊट्स असतील तर विचारा.
आवाज तर येतो ना माझा? ओके. ठीक आहे. थोडासा बॉडी पेन होईल आज. थोडस स्ट्रेंथ आज थोडं वाढवली आणि अप अप करतच जावे लागेल आपल्याला, स्ट्रेंथ थोडी थोडी. काही जण जे प्रो आहेत त्यांना आपण त्याचे रेपिटेशन्स वाढवायचे हे सांगत असताना, किंवा होल्डिंग जे आहे ते 30च्या ऐवजी 40 सेकंद ठेवू शकता. म्हणजे ही याच्यामध्ये कितीही रेंज घेता येते. तुम्ही जिमचा सुद्धा वर्कआउट या एवढ्या होल्डिंग वर तिथली सुद्धा लोक तुमच्या समोर टिकणार नाही. एवढी स्ट्रेंथ जनरेट होती फक्त ह्या होल्डिंग एक्सरसाइज मुळे. म्हणजे जो आपला सूर्यनमस्कार असेल किंवा बाकी ही ज्या स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज घेतोय त्याची. आता ह्याच्यात नेक पेन वगैरे कोणाला आहे? नेक पेन, बॅक पेन? नाही. ओके. हा मॅम, सोनाली मॅम आहे. नेक नेक पेन आहे का? हो सर, हो. म्हणजे स्पॉन्डिलिसिसचा त्रास होतोय सर मला थोडा. हा, मग चक्कर वगैरे येते? असं कधीतरी येते सर अधूनमधून. आहे थोडं बर. स्पॉन्डिलिसिसचा त्रास पाहिलाय. हा हा, मग तुम्हाला ना हाताला. ह्या एक्सरसाइज हं, डेली करा. बर. ओके. ह्या हं, ह्या जे एक्सरसाइज आहेत, म्हणजे एक हं. पुढं आपण डोक्याला काय हो, करायचंय? हे हा, करायचं. हा, प्रेस पुश पुश करायचंय आणि करायचं. ह्याच पुश. हा हो. ह्याच्यामध्ये. हं, तर नेक अशी. ज्या वेळेस हो. आपल्या ह्या मसल स्ट्रॉंग होतील त्यावेळेस हं. मायग्रेनचा त्रास, आपला जो सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आहे स्पॉन्डिलिसिस. तर तो हं. तो कमी होईल. आणि पुढे झुकण्याचे जे काही एक्सरसाइजेस आहेत त्या थोड्याशा कमी करायच्यात, त्या यथाशक्ती करायच्यात, है ना. त्याच्यानंतर सर्वायकल स्पॉन्डिलायटिस साठी जे नेक साठीच्या एक्सरसाइज आहेत त्या तुम्हाला मी सेपरेट टाकेन. नंतर मायग्रेनचा त्रास आहे. ओके. मायग्रेन मध्ये प्राणायाम हा खूप महत्वाचा आहे. आपण जसं नाडी शोधन घेतोय, आता हा पूर्ण महिना नाडी शोधनवरच आहे. नाडी शोधन जसं मी पहिल्या दिवशी पण सांगितलं, ही मुद्रा घ्यायची आहे. आपण त्याला नासिका मुद्रा म्हणतो. उजव्या हाताने उजव्या अंगठ्याने उजवा नाकपुडी म्हणजे इडा आणि पिंगळा पैकी एक प्रेस करायची आहे. हा, ब्रीद इन घ्यायचं आहे. पुन्हा होल्ड ठेवायचं म्हणजे कुंभक घ्यायचंय जागेवर. पुन्हा उजव्या नाकपुडीने सोडायचं आहे. पुन्हा उजव्याने श्वास घ्यायचा आहे. पुन्हा कुंभक करायचंय, होल्ड ठेवायचा आहे. पुन्हा डाव्या नाकपुडीने सोडायचं आहे. त्याच घ्यायचं. पुन्हा ज्याने सोडला त्यानेच घ्यायचं त्यांनीच आहे. घ्यायचं. आणि कुंभक म्हणजे अनुलोम विलोम मधला जो कुंभक आहे तोच फक्त याच्यामध्ये वेगळा आहे. अनुलोम विलोम सारखाच, परंतु ज्यावेळेस आपण आतमध्ये श्वास घेतो त्यावेळेस कुंभक करायचंय म्हणजे होल्ड ठेवायचंय. मी त्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे, डबल एक वेळेस ग्रुपमध्ये टाकतो म्हणजे तुम्हाला आरामात शिकता येईल. हे नाडी शोधन केल्यानंतर मायग्रेनचा त्रास बऱ्या अंशी कमी होतो. त्याचबरोबर मायग्रेनसाठी जे नॉर्मल वॉकिंग, त्याचबरोबर ज्या हायकिंग आहेत, म्हणजे आपला हार्ट रेट 130च्या वर गेला पाहिजे असे एक्सरसाइजेस तुम्हाला करणं गरजेचे आहेत. कार्डिओ एक्सरसाइजेस. त्याच्यामुळे काय होतं, डोपामाइन, ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन, एंडॉर्फिन हे जे हार्मोन्स आहेत ज्याच्यामुळे डोपामाइन हे झालं की मायग्रेनचं शूट होतं, तर ते इन्क्रीज होतात हार्मोन्स. आणि मायग्रेनचे जे एपिसोड्स आहेत, अटॅक्स आहेत, तर ते कमी होतात. जर लिंबू पाणी पित असाल तर लिंबू पाणी अवॉइड करावं मायग्रेन च्या ह्याच्यामध्ये, म्हणजे मायग्रेनचा एखाद्या वेळेस त्याला ट्रिगर बसतं. आणि मायग्रेनसाठी दुसरे काही तुमचं कन्सल्टेशन झालं नसेल तर मग मला एक वेळेस आज कॉन्टॅक्ट करा. मी मायग्रेनसाठी स्पेशल आपण त्याचं डाएट रिलेटेड पण सगळ्या गोष्टी सांगतो. आणि तुमचं ब्रिदिंग आणि ज्या मेडिटेशन टेक्निक्स आहेत ज्याच्या की मायग्रेन हा काही आजार नाही, तर त्याच्यावर आपण नंतर तुम्हाला सांगू. ओके सर, थँक्यू. चालेल. थँक्यू तर हे होतं आजचं सेशन. तुम्ही ग्रुपमध्ये फीडबॅक टाका, म्हणजे काय होईल, जास्तीत जास्त लोक जुळतील आणि त्यांनाही फायदा होईल सेशनचा. चालेल. आता शवासन करून आजच्या दिवसाचं वर्कआउट. थँक्यू. मी साइन ऑफ थँक्यू. होतोय.